केल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। अॅग्रोवनची काही आकडेवारी तुमच्या समोर करतो। आताचे जे सुरू असलेले 2 वर्ष आहेत, या 2 वर्षांमध्ये शुल्क मुक्त तेलाच्या, सोयाबीन तेलाच्या आणि सूर्यफूल तेलाच्या 40 लाख टन इतक्या आयातीला परवानगी दिलेली आहे। शुल्क मुक्त म्हणजे काय की परदेशातून इकडे माल जर आणायचा असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं कर लागणार नाही। म्हणजे इथं साठा वाढवायचा, एकीकडे कृषी प्रधान देश, एकीकडे आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा आणि दुसरीकडे परदेशातून सगळ्या गोष्टी आयात करायच्या आणि इथला शेतकरी मारायचा का? इथल्या शेतकऱ्यांमध्ये तुमचा जीडीपी कोरोनामध्ये प्लस ठेवण्याची अवकात आहे, इथल्या शेतकऱ्यांमध्ये हा देश चालवण्याची अवकात आहे आणि इथल्या शेतकऱ्यांमध्ये तुमचं फुकट पोट भरण्याची सुद्धा अवकात आहे। पण असं असताना तुम्ही शेतकऱ्यालाच का ओरबडताय, का लुटताय? उत्पादन खर्च भरून निघत नाही अशी सोयाबीनची परिस्थिती आहे। आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेस सोयाबीनला 7,000 प्लस भाव होता त्यावेळेस याच केंद्र सरकारनं 12 लाख टन जीएम सोयाबीन आयात केली, परंतु तीच जीएम सोयाबीन इथल्या भारतातल्या शेतकऱ्याला हे लावू देत नाहीत। परंतु गत वर्षी सोयाबीनचे दर 5,000 4,500 पर्यंत आले, तेव्हा मात्र या सरकारनं सोयाबीनची रेट पडले म्हणून शेतकऱ्यांसाठी काही सोयाबीन किंवा काही सोयाबीन निर्यात केली नाही, म्हणून हे सरकार शेतकरी विरोधी आहे या ठिकाणी स्पष्ट होतंय। आणि म्हणूनच सरकारच्या धोरणामुळे 7,000 वर असलेली सोयाबीन 6,500 वर आली, कालांतरानं 6,000 वर आली, आता 4500 वर आलेली आहे आणि सरकारचा हमीभाव 4400 आहे। ज्या वेळेस सरकारचा हमीभाव 4400 असतो त्यावेळेस तुमचं सोयाबीन 3500 रुपयापासून खरेदी करायला सुरुवात होती। ही वस्तुस्थिती आहे। आमदनी अटनीन खर्चा रुपये आमचा झालेला आहे, आम्ही काहीच बोलायला तयार नाही आहोत। त्यानंतरचं आहे कापसाचं। कापसामध्ये सुद्धा यांनी काय केलं, सेबीमध्ये अनिश्चितता घडून आणली, अनियमितता घडून आणली, त्यामुळे वायदे होऊ शकले नाही, म्हणजेच तेव्हा भाव पाडले गेले। त्यानंतर ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून यांनी 3 लाख गाठी आयातीची घोषणा केली। आयात 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 अशा पद्धतीची वावड्या उठल्या आणि त्या वावड्या उठून ते प्रेशर क्रिएट करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कापूस हा कमी दरामध्ये त्या ठिकाणी विकत घेतला आणि तो 12-13 हजार रुपयावरचा कापूस, 14,000 रुपये असलेला कापूस आज 7,000 रुपयांवर आलेला आहे आणि त्या कापसाचा उत्पादन खर्च आहे 10,000 रुपये प्रति क्विंटल आणि कापूस जातोय 7,000 रुपये, म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही। मग तुमचा शेताचा वापर झालाय, तुमचा वापर झालाय आणि उलट तुम्हाला 3,000 रुपये खिशातून टाकावे लागले। ही परिस्थिती आहे कृषी प्रधान देशाची। 2021 मध्ये मूग आणि उडीद आयातीचे पंचवार्षिक धोरण आखले, म्हणजे एकच वर्ष नाही तर 5 वर्ष परदेशातल्या शेतकऱ्यांना आम्ही पोचणार। कोण? कृषी प्रधान देशातली व्यवस्था, कृषी प्रधान देशाचा पंतप्रधान, वाणिज्य मंत्री, मंत्रिमंडळ हे परदेशातल्या शेतकऱ्यांसाठी कायदे करते, त्यांना पोचणार। कशासाठी? फक्त निवडणुका जिंकण्यासाठी। कशासाठी? शेतकरी जागरूक नाही, तो जागरूकतेने मतदान करत नाही, परंतु शहरी गठ्ठा मतदार ओरड करतो, मीडियावाला त्याच्या मागे पळतो आणि म्हणून आम्ही शहरी लोकांसाठीच कायदे बनवणार, शहरी लोकांसाठीच आयात निर्यात धोरण आखणार, असलं सरकार आहे हे। त्यानंतर तुरीचं काय झालं, आफ्रिकन कंट्रीमधून आयात केली आणि इथं ऑलरेडी आपल्या भारताचा वापर किती आहे तुरीचा, 45 लाख टन आपल्याला तूर खाण्यासाठी लागते, तर तो तुटवडा भरून काढण्यासाठी यांनी तिकडनं तूर आणली। अरे सध्या शेतकऱ्यांजवळ जितकी आहे तेवढी खरेदी करू द्या, तेवढी खरेदी करून घ्या, हमी भावापेक्षा जास्त दर जो मिळतो त्याला मिळू द्या। त्यानंतर शेतकऱ्यांकडे आता नाहीच आहे, त्यावेळेस तुम्ही असं शेतकरी मारणार नाही आणि ग्राहकाला सुद्धा परवडेल अशा याच्यात तुम्ही आयात केलं पाहिजे। तुम्ही टोमॅटोचं काय केलं, एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दांडकी घेऊन तुमचे टोमॅटो महाग झाले, तुम्हाला टोमॅटो किती नफा मिळाला, बंगला बांधला का, गाडी घेतली का, असं शेतकऱ्याला विचारत ही मीडियावाले सुटले। परंतु आता टोमॅटो तुमचा 9 क्विंटल पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी टोमॅटो विकलेत आणि 9 क्विंटलची पावती आली 34 रुपये आणि नेपाळवरनं सरकार टोमॅटो आयात करते। हे सरकार कृषी प्रधान देशाचं सरकार आहे का? हे शेतकऱ्यांचं सरकार आहे का? गव्हाचं तसंच केलं, गव्हाची निर्यात बंदी लादलेली, सक्तीची निर्यात बंदी का? सरकार आम्हाला भाव देऊ शकत नाही तर सरकारनं आमच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, आयात निर्यातीमध्ये सरकारनं तोंड घालू नये, घातलं तरी शेतकऱ्याला परवडेल, त्याला भाव मिळेल अशा पद्धतीचे सरकारचे धोरण असले पाहिजेत। परंतु हे सरकारचे धोरण शेतकऱ्याच्या कायम विरोधात आहेत। टोमॅटो सुद्धा आयात केला, कांदा निर्यातीवर 40% शुल्क लादलं आणि गहू निर्यातीवर बंदी आहे। म्हणजे ज्या ठिकाणी आमचा गहू 2,200-300 रुपये जात होता, जर तुम्ही निर्यात केली असती तर गव्हाचे रेट शेतकऱ्याला 3,000-3,300 मिळू शकले असते। परंतु हे फक्त सरकारच्या धोरणामुळे होतंय आणि सरकार असतं मस्तवाल का झालंय, सरकार शेतकऱ्याला गृहीत का धरतंय, तर चळवळी राहिल्या नाहीत, ज्या आहेत त्या सरकारच्या दावणीला बांधलेल्या आहेत। सरकारच्या प्रस्थापित राजकारण्यांनी चळवळी मोडल्या, तोडल्या, चुरगळा मुरगळा केल्या, चेंदा मेंदा केला आणि सगळं देशोधडी लावण्याचं काम झालेलं आहे।
सध्या कुठे काही मोजकेच नेते जर सोडले तर कोण तुमच्या सोयाबीनच्या भावासाठी बोलतोय, कोण तुमच्या कापसाच्या भावासाठी बोलतोय. सध्या तुमची सोयाबीनचा पट्टाचा पट्टा उद्ध्वस्त होत चाललाय. त्याच्यावर कॉलर रॉट आलाय, दुसरे वेगवेगळे आजार तुमच्या सोयाबीनला झालेत. तुमचं क्षेत्र होत्याचं नव्हतं होतंय, उत्पादन खर्च भरून निघत नाही. अशा अवस्थेमध्ये कोण तुमच्यासाठी बोलतंय? मग तुम्ही ज्यांना निवडून देता 90% इथल्या विदर्भ मराठवाड्यातल्या आमदार खासदारांचा मतदार हा शेतकरी असताना तो त्याविषयी चार शब्दही काढायला तयार नाही. मग शेतकऱ्यांना आता उठा आणि जागे व्हा. तुम्ही स्वतः मेल्यापेक्षा यांना मारून जगा, यांच्या बुडाला आग लावा, बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. या आमदार खासदारांची परिस्थिती तुम्ही केली पाहिजे. विधानसभेमध्ये कशासाठी जातात, लोकसभेमध्ये कशासाठी जातात,